नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आर स्टडी सर्कल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एक मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात कोणती आहे तर ती आपण बघूयात. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूयात मग कोणती जाहिरात आहे ती. तर मित्रांनो, हे बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एक मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर हे पद भरण्यात येणार आहे आणि ते आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी. तर त्यांनी सविस्तर टाइम टेबल दिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही फॉर्म 28 मार्च ते 18 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट आहे 18 एप्रिल. तुम्ही 19 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकता, फी भरू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन तुम्ही करू शकता 22 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत. जर काय तुमचं करेक्शन करायचं असेल फॉर्ममध्ये तर ते तुम्ही करू शकता 22 आणि 23 तारखेला. तर एक टेंटेटिव्ह एक्झाम डेट दिलेली आहे त्यांनी मित्रांनो. त्यासाठी 2 पेपर होणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1ची टेंटेटिव्ह डेट आहे 4 जून ते 6 जून या दरम्यान कधी पण परीक्षा होऊ शकते. तर पेपर 1साठी. तर पेपर 2साठी सध्या त्यांनी कोणती टेंटेटिव्ह डेट दिली नाही, ते नंतर नंतर सांगतील. तर चला तर मग बघूयात नक्की. यासाठी पे स्केल आहे मित्रांनो लेवल 6 35,400 ते 1,12,400. आणि डिटेल्स ऑफ पोस्ट इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. जी ऑर्गनायझेशन कोणकोणते आहेत जिथे तुमची पोस्टिंग होईल त्याच्यामध्ये आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्यामध्ये पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं तर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर 3 year डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा चालते मित्रांनो. आणि दुसऱ्यामध्ये त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे आणि त्याची एज लिमिट आहे 30 वर्ष. तसंच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी आहे डिग्री इन इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंग और 3 years डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल और ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. असंच बघू शकता मित्रांनो, ब्रह्मपुत्रा रोड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती हे डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग करण्यात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता सेंट्रल वॉटर कमिशनमध्ये आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, बॅचलर डिग्री और डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग और आणि जेई सिव्हिलसाठी आहे बॅचलर डिग्री और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आणि एज लिमिट आहे 30 वर्ष. तर हे असं तुम्ही बघू शकता. ही सविस्तर PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही सविस्तरपणे बघू शकता. तर आपण बघूयात की यासाठी पोस्ट कोणकोणते आणि कोणत्या कास्टसाठी किती पोस्ट आहेत. तर मग तुम्ही बघू शकता मित्रांनो, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये आहे आणि यामध्ये फक्त मेल कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. पोस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ज्युनियर इंजिनियर. तर मध्ये SC साठी 76, ST साठी 36, OBC साठी 136, EWS साठी 48, ओपनसाठी 142, टोटल 438 जागा आहेत मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. हे असं सर्व डिपार्टमेंट वाईज आणि सर्व कास्ट वाईज त्यांनी पोस्टचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर दुसरं सर्व त्यांनी या जाहिरातीमध्ये त्यांनी सर्व डिटेलमध्ये नमूद केलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर एज लिमिट बघू शकता मित्रांनो, SC ST साठी रिलॅक्सेशन 5 वर्षाचं आहे, OBC साठी 3 वर्षाचं आहे, PWD अनरिझर्व्ड EWS साठी 10 वर्ष आहे, PWD OBC साठी 13 वर्ष आहे आणि PWD SC ST साठी 15 वर्ष आहे. असं एज लिमिट तुम्ही एज कन्सेशन आहे. प्रोसेस आपण बघणार आहोत की याचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर हे सेंटर ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहेत, कोणकोणते सेंटर असणार आहेत परीक्षेसाठी ते तुम्ही बघू शकता. आणि
स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघू शकता मित्रांनो. तर तुमचे एक्झाम ही 2 पेपर होणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे. तर पेपर 1 हा कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यामध्ये सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग. तर त्यासाठी 50 क्वेश्चन आणि 50 मार्क आहे. दुसरा सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस, त्यासाठी पण 50 क्वेश्चन 50 मार्क. आणि तिसरा सब्जेक्ट आहे पार्ट ए जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल आणि स्ट्रक्चरलसाठी, और पार्ट बी मध्ये जनरल इलेक्ट्रिकलवाल्यासाठी इलेक्ट्रिकल असणार आणि मेकॅनिकलवाल्यासाठी मेकॅनिकल सिलेबस असणार. तर यामध्ये 100 क्वेश्चनसाठी 100 मार्क असणार आहेत. तर यासाठी 2 तास टाईम असणार आहे आणि 2 तास 40 मिनिटे या जे कॅन्डिडेट त्या पॅरामीटरमध्ये दिलेले आहेत आणि त्यासाठी 2 तास 40 मिनिटे दिलेले आहे. आणि पेपर 2 हा सुद्धा कम्प्युटर बेस असणार आहे. आणि त्यामध्ये पार्ट ए मध्ये आहे सब्जेक्टिव्ह, म्हणजे हा पूर्ण सब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे तुमचा. त्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन 100 असणार आहेत आणि मार्क 300 असणार आहे. त्यासाठी सुद्धा टाईम हा 2 तास आहे. अशा प्रकारे एक्झाम स्कीम असणार आहे मित्रांनो. आणि यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, तर 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. तर अशा प्रकारे एक्झाम स्कीम आहे. तर मित्रांनो तुम्ही सविस्तर जाहिरात तुम्ही बघू शकता. मी ही जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर मित्रांनो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.